नमस्कार मंडळी, घे माझा या चॅनलच्या आपल्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्या कार्यक्रमाचं नाव सुद्धा नाहीये, या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपल्या स्टुडिओवर प्रमुख पाहुणे म्हणून एक मंडळाचे कार्यकर्ते आलेले आहेत। तर आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की कार्यकर्ता असतो कसा, त्याचं काम काय असतं आणि तो कशा पद्धतीने काम करत असतो। नमस्कार सर। जय गणेश, जय गणेश, जय गणेश, जय गणेश, जय गणेश, जय गणेश। सर तिकडे कुठे जय गणेश? जय गणेश, जय गणेश केलं तुम्ही, झालं नाही पोरांना जय गणेश करायला बसा, काय हरकत नाही, बसा। सर सर्वात प्रथम आपलं नाव सांगा। काय आपलं नाव सांगा। तिकडे फ्लेक्सवर बघितलं ना चौकातलं, चौथ्या रांगेतलं सातवं नाव कोणाचं आहे? आपलंच आहे ना। फोटो बी आपल्या त्याच्यात, फोटो सर चौकात इथं। आपण सर कार्यकर्त्यांची नाव किती त्याच्यामध्ये? आपलं बी आहे ना त्याच्यात, आज गॉगल, हेच गाड्या, हीच अंगठी, असं बोलत आपण तिथं काय असं नाही, ठीक आहे सगळं, कार्यकर्त्यांची खूप नाव आहेत। आपण त्याच्यात आपलं नाव आहे ना। पण ठीक आहे, तुम्ही वैयक्तिक तुमचं नाव सांगा। तुम्ही फेमस आहात, वैयक्तिक नाव सांगा तुमचं। जय गणेश, जय गणेश सर नाव सांगा, नाव सांगा। तेच सांगतोय ना मी, जय गणेश, जय माझं नाव आहे, गणेश माझं आडनाव आहे। अच्छा बरोबर, नाही नाही मी माफी मागतो, मी पहिली माफी मागतो तुम्हाला। सर मला तर तुम्हाला अरे बाप्पा, अरे जय गणेश सामा भाऊ। कोण नाही वर्गणी देत? किराणा मालवाला, गावाची पोती उचला त्याची, याला वर्गणी नाही। सर आता कार्यक्रम चालू झालाय, ते कार्यक्रमात जाऊ दे, ती वर्गणी कधी जाते तुमची? सर मी इथं कामाला आहे। मग तुला पैसे नाही भेटत? गेले 4 महिने झाले माझ्या मालकाने मला 1 रुपया सुद्धा दिलेला नाही। कोण तुझा मालक? कोण? अथर्व सुद्धा मी। त्याच्या आयला तू पुण्याचा का? तो ज्या आयला त्या बघतोस। सर झालं तर माझ्या पेमेंटचं पण बघा ना। हे स्वतःच बोल नको इथं। ठीक आहे, काय हरकत नाही सर, मी माझ्या पहिल्या प्रश्नाकडे वळतो। मला सर तुम्हाला असं विचारायचं आहे की आज तुम्ही एवढी वर्गणी गोळा करता, त्या मंडळामध्ये तुम्ही तुमचा वेळ वाया घालवता। हो, वेळ वाया घालवतात, मी असंच म्हणेन, वेळ वाया घालवता तुम्ही, त्यातनं तुम्हाला काय मिळतं? हे दिसते ना, ही चैन, ही चैन होतीये कशामुळं? ते बाप्पाच्या आशीर्वादामुळेच होतीये ना। अच्छा, बाप्पांचा आशीर्वाद आहे, बाप्पांचा आशीर्वाद आहे। बर नाही, मी आपलं विचारलं तुम्हाला। सर फोन आहो तुम्ही। जय गणेश सामा भाऊ, जय गणेश। 10 बाटल्या? 10 बाटल्यांमध्ये काय होणार आहे? नाही नाही नाही, अजून बाटल्या भरा, अजून बाटल्या भरा, बाटल्या तर लागणारच ना। भरा बाटल्या भरा अजून। जय गणेश सामा भाऊ, जय गणेश, जय गणेश। मला एक जरा तुमची हीच गोष्ट खटकती की तुम्ही आता जे बाटल्या गोळा करता म्हणले, म्हणजे मद्यपी, मद्यपान, हे सगळे तुम्ही ज्या गोष्टी करता, आज एक समाज तुमच्याकडे कार्यकर्ता ह्या दृष्टिकोनानेच बघतो, तुम्हाला ह्याच्यात चुकीचं वाटत नाही? कोणी केलं मद्यपान? आता काय बाटल्या काय करताय तुम्ही? बाटल्या म्हणले की हो, त्या रक्ताच्या बाटल्या आहेत, आम्ही रक्तदान शिबिर भरवलंय, त्याच्याबद्दल बोलत होतो। नाही येडा वाटलं काय मी? समाज कार्य करतोय आपण। नाही हे रक्तदान शिबिर आहे, रकत देतो आपण लोकांना। तुमचं रकत पी ना मी। नाही बडबड नकोय सर, मी सर्वात प्रथम तुमची माफी मागतो। मद्यपान करणार, काहीतरी इथं बोलवणार आणि आम्हाला येडत काढणार होय? नाही सर, मी तुमची माफी मागतो, जाहीर माफी मागतो। माझी नाही, आधी म्हणा तिथं कॅमेऱ्यात जय गणेश, माफ करा। जय गणेश, मी पूर्ण मंडळाची, पूर्ण समाजाची, सरांची पुन्हा एकदा मी माफी मागतो। सर मी तुम्हाला सॉरी म्हणतो, मी तुमची माफी मागतो। म्हणजे बहुतेक सर एक बघता तुम्ही समाजकार्य खूप करता वाटतं। आपले समाजकार्य कंटिन्यू मध्ये चालूच असतं ना। अच्छा, ते मागच्या वर्षी ते काय असतं, ते लाजमा दिलं होतं ना आपण? सर लाजमा नाही, प्लाझ्मा असतं ते। आपण ते मी दिलं होतं ना, तू दिलं होतं का? नाही, तुला उच्चार माहिती दिलं होतं का? नाही, मी दिलं होतं ना। पण नाही म्हणजे आपलं कंटिन्यू मध्ये चालू असतं। एकंदरीत तुम्ही समाजकार्य खूप करता सर। कंटिन्यू मध्ये चालू असतं समाजकार्य। आपण ते आपले कोणते चौकातल्या म्हातारीने नेतो ना आपण ट्रिपला। अच्छा, म्हणजे टूरला। म्हणजे चौकातले जे आजी आजोबा आहेत त्यांना हे अष्टविनायकच्या टूरला नेतात? नाही, अष्टविनायक नाही, ते आपण गोव्याला नेतो डायरेक्ट। आजी आजोबा गोवा? मग त्यांच्या पण इच्छा आकांक्षा असतात ना। फक्त आपणच जायचं गोव्याला? आपण कसं असतं म्हणजे ते मंडळाचं कसं असं पोरांचं, म्हणजे नाही का, कोणाची इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असं असतं। म्हणजे ते प्रयत्न करतात, पोरं कंटिन्यू मध्ये काम चालू असतं त्यांचं। पण मला एक म्हणजे आता 2 मिनिटात मला स्वतःला गोव्याला जायचं। ते म्हातारा तो आधी, फक्त आम्ही त्यातच नेतो। तुमच्या घरी पोरं कुठं जातं आम्हाला माहिती आहे ना, यायला आपण बी त्यातलंच कंटिन्यू चालू असतं। नाही ठीक आहे, मी माझ्या पुढच्या प्रश्नाला होतो। मला म्हणजे माझा पुढचा प्रश्न मला घ्यायचा आहे
की गेले 2 वर्ष हा. या कोरोनामुळे गणपती उत्सव जसा साजरा व्हायला पाहिजे तसा होत नाहीये. भरपूर मंडळांना तसा साजरा करता येत नाहीये किंवा जी लोकांकडनं एक अपेक्षा असती, लोक येतात प्रत्येक मंडळामध्ये, देखावे असतील, कुठं डान्स असेल, कुठं काय असेल. ते कळलं मला तुमचा प्रश्न की होत नाही होतच नाही. त्याच्याबद्दल तुमचं काय आपण चालू आहे ना, मग आपण ते समाजकार्य कशासाठी असतं त्याच्यासाठीच आहे ना आपण. जे नाही आता काही लोक नाराज नाही पण ह्याच्यावर कार्यकर्ते पण एक कार्यकर्त्याचा आत्ताच्या त्या बाबतीमधला समज काय तेच बोलतोय ना मी, मध्ये मध्ये कशाला बोलतोय. मी सॉरी म्हणतो परत. ते कार्यकर्ते बी नाराज आहे, पब्लिक बी नाराज, तुम्ही पण नाराजच वाटतंय म्हणजे मला. ते सगळे नाराज कंटिन्यू मध्ये दहंडी नाही आली, नवरात्र नाही, म्हणजे गणपती नाही, तर नाराज आहे. पण कसं आहे आता काय करणार ना, त्याच्या पुढे कोण आहे का? ते होईल आता कोरोना बिरोना गेले की आपले समाज कार्य चालू आहे, म्हणजे ते आपण कंटिन्यू मध्ये चालू ठेवतो. अच्छा, तिथे आपण आपली पोरं बिरं असतात, लोकांची मदत बिदत, पण पुढच्या वर्षी धिंगाणं होणार, म्हणजे धिंगाणं होणारच. तुम्ही ट्रॅक्टर ते होणारच, म्हणजे ते 4 बेस 4 तप लागणार, ते पटकं बिटकं सगळी येणार, राहणार, बँक बिन वाढणार, ते होणार. पण या वर्षी आता जाऊ दे, पण पुढच्या आम्ही सामान्य माणसं पण त्यावर जगतोय. तुम्ही आज जे सगळ्या गोष्टी करता त्या आम्हाला बघायलाही मजा येते. आम्हाला ते रे आज आहे का नाही समा भाऊ, रकत कमी पडते, मी आलो तिथं कमी, तिथं आम्ही ना रकत द्यायला आलो. जय गणेश, जय गणेश, जय गणेश. चला जय गणेश शेठ. आपल्याला रकत कमी पडते. सर इंटरव्ह्यू चालू आहे आता, इथं प्रश्न विचारतोय मी. टाइमपास नाही ना, ते रकत म्हणजे टाइमपास नाही. पण हा टाइमपास नाही, मी कॅमेराला खर्च केलाय आम्ही स्टुडिओला इथं. रकत द्यायला चाललोय मी आता. अहो सर प्रश्न पाहिजे. रकत द्यायला हे कॅमेरा रकत द्यायला. सर तुम्ही प्रश्न बघितलं मित्रांनो, आज आपण एका सच्च्या कार्यकर्त्याला भेटलो. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, एखादा कार्यकर्ता किंवा एखादं मंडळ हे फक्त तेवढ्या 10 दिवसासाठी मर्यादित नसतं. आपल्या संकटाच्या काळामध्ये ही अशीच लोक धावून येत असतात. तर आपला त्यांच्या बाबतीत बघण्याचा दृष्टिकोन थोडासा बदलला गेला पाहिजे. मी तुमचा निरोप घेतो. पुढील कार्यक्रमामध्ये आपण नक्की भेटूया. गणपती बाप्पा मोरया.